नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 17 एप्रिलला म्हणजेच शुक्रवारी आहे चैत्र अमावस्या. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसाला चैत्र अमावस्या असे म्हणतात. तसेच या चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या, त्याचबरोबर भुताळी अमावस्या असंही म्हटलं जातं. अमावस्या हा एक पवित्र काळ आहे जेव्हा चंद्र अदृश्य होतो आणि वातावरणात एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा पसरते. आपल्या सनातन धर्मात प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. त्यात चैत्र अमावस्या ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. कारण या महिन्यामध्ये चैत्र नवरात्री, श्रीरामनवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती यासारखे अनेक महत्त्वाचे सण जे आहेत तर ते साजरे केले जातात आणि म्हणून या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. चैत्र महिन्यातील अमावस्या पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी, स्नान करण्यासाठी, दान करण्यासाठी आणि आत्मशुद्धीसाठी विशेष शुभ मानली जाते. या चैत्र अमावस्येचा प्रारंभ गुरुवारी 26 एप्रिलला रात्री 8:11 होणार आहे आणि समाप्ती शुक्रवारी म्हणजे 17 एप्रिलला सायंकाळी 5:21 होणार आहे. यामुळे 17 एप्रिल रोजी म्हणजे शुक्रवारी ही अमावस्या तिथी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या जगाचे दरवाजे पृथ्वीच्या जवळ उघडतात आणि या दिवशी श्रद्धा आणि भक्तीने केलेले तर्पण, श्राद्ध, स्नान, दान यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जे लोक अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात, त्यांची पूजा करतात, तर ते पूर्वजांच्या पापांपासून मुक्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धीचा अनुभव येतो. त्याचबरोबर या चैत्र अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. असे म्हणतात की या दिवशी जर आपण पवित्र तीर्थक्षेत्री किंवा पवित्र गंगेवरती जर जाऊन स्नान केले तर प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतात. व्यक्तीच्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी सुरू आहे तर ते सुद्धा दूर होत असतात. परंतु आता या दिवशी प्रत्येकाला पवित्र तीर्थक्षेत्री किंवा पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरी आपल्याला या चैत्र अमावस्येला अंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहेत. ही वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल. शत्रूची जी काही ताकद आहे तर ती आपोआप कमी व्हायला सुरुवात होईल. 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होऊन तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच तुमच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही आजारपण तुम्हाला आहे किंवा जे काही दोष तुमच्यामध्ये आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी 17 एप्रिलला सकाळीच करायचा आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठूनच तुम्हाला हे स्नान करायचं आहे. नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही अंघोळ करणार आहे, जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा फक्त एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. जेव्हा ही वस्तू तुम्ही अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकता तेव्हा तुमच्या हातून जी काही छोटी मोठी पापं घडलेली असतात, जी काही तुम्ही कळत नकळत वाईट कर्म केलेली असतात तर ती संपूर्णपणे नष्ट होतात. आणि जेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता किंवा जी काही पापं नष्ट होतात ना तेव्हा आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध, पवित्र आणि निरोगी होतो. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल जर आपल्याला कोणी नजरदोष
लावलं असेल किंवा कोणी काही नजरबाधा आपल्याला केली असेल किंवा आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या, अडचणी, अडथळे जे आहे तर ते येत असतात. किंवा आपले ग्रह हे जर कमकुवत असेल तेव्हासुद्धा आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि अशावेळी आपण सहज एखाद्या गुरूंकडे जात असतो. त्यांना आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपण सांगत असतो. तेव्हा ते गुरुसुद्धा आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याचा सल्ला देतात. का? कारण त्या गंगेवरती, त्या तीर्थक्षेत्री सर्व देवी देवता स्नान करत असतात. त्या पाण्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, एक दैवी ऊर्जा असते आणि जेव्हा आपण तिथे स्नान करतो ना तेव्हा ती दैवी शक्ती जी आहे तर ती आपल्यामध्ये येत असते आणि आपल्यामध्ये सर्व काही नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते. आणि म्हणून प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला पवित्र तीर्थक्षेत्री आवर्जून स्नान करावं. परंतु ते प्रत्येकाला शक्य होत नाही, म्हणून अशा काही वस्तू आहे ज्या आपण अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, आपली कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती आपल्या मनाविरुद्ध होत असते किंवा आपल्यामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल तरीही आपल्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही. किंवा अनेक जणांना सतत आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असते. पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही त्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही. तेव्हासुद्धा आपल्याला काही दोष जे आहे तर ते लागलेले असतात आणि म्हणून आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असतं. त्याचबरोबर काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये शत्रू असतात. शत्रू बऱ्याच वेळा गुपितही असतात. समोरून येऊन मित्रासारखे गोड बोलतात परंतु मागूनच आपलं वाईट कसे होईल यासाठी प्रयत्न करतात. काही शत्रू जे आहे तर ते समोरून वार करत असतात. परंतु हा उपाय जर तुम्ही केला तर शत्रूचा पराभूत होतो. शत्रू जो आहे तर तो आतून मोडायला लागतो. शत्रूची जी काही ताकद आहे तर ती आपोआप कमी व्हायला लागते आणि हेच शत्रू जे आहे तर ते तुमच्या नजरेला नजर मिळवायला देखील घाबरत असतात. शत्रूंची जी काही वाईट शक्ती आहे तर ती हळूहळू नाहीशी व्हायला सुरुवात होते. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी, भगवान कुबेर यांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो आणि आपले आजारपण हे देखील कायमची दूर होते. आता हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजेच शुक्रवारी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल. बघा, आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु एक चमच्याभर गंगाजल जेव्हा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकता तेव्हा ते साधारण पाणी राहत नाही, तर त्यामध्ये एक दैवी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ते पाणी पवित्र होत असते आणि म्हणून थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आता हे गंगाजल जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं, नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालणार आहे. ते नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे फक्त 15 रुपयांना एक बॉटल मिळते, ती आणायची आहेत आणि त्यातील गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कुशागवत. बघा, हे कुशागवत जे आहे तर ते आपल्या पितरांना समर्पित असतं आणि या चैत्र अमावस्येला कुशागवत टाकून स्नान करणे म्हणजेच पूर्वजांच्या तृप्तीसाठी उत्तम मानले जाते. यामुळे प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. आता हे कुशागवत नक्की कुठे मिळेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते ना तिथेच हे कुशागवत जे आहे तर ते भेटून जाते. नसेल तर हरकत नाही, परंतु भेटलं तर नक्कीच तुम्ही टाकू शकता. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळं मीठ. आता बघा, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची मीठ असतात, जसे की सैंधव मीठ असतं, जे बारीक पांढरं मीठ असतं, खडे मीठ असतं किंवा काळे मीठसुद्धा असतं. परंतु जर अमावस्येला काळं मीठ टाकून स्नान केले तर आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, घरात असणारी नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते. म्हणून जर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर थोडंसं चिमूटभर टाका. काळं मीठ नसेल तर खडे मीठ टाकू शकता. तेही नसेल तर जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ.
बघा, पितरांच्या शांतीसाठी, शनिदोष कमी करण्यासाठी, नजरबाधा, पितृदोष दूर करण्यासाठी काळे तीळ आवर्जून अंघोळीच्या पाण्यात टाकावे. यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या ज्या आहे तर त्या कमी होतात. आणि अमावस्येला काळेच तीळ टाकून स्नान करायचं आहे. पांढरे तीळ जे आहे तर ते अजिबात वापरायचे नाही. आणि नंतर तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा, लाल फुलं टाकायची आहेत आणि हे जल जे आहे तर ते सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून पूर्वजांना जल अर्पण करायचं आहे. जेव्हा पूर्वजांना तुम्ही जल अर्पण करणार आहे तेव्हा त्या पाण्यामध्ये तीळ, कुशागवत आणि पाणी घालून हे जल जे आहे तर ते अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु पूर्वजांना जल अर्पण करण्या अगोदर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहेत. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. या दिवशी आपल्या देवघरातील देवांना सुद्धा शांत केलं जातं, म्हणजे पंचामृताने देवांवरती अभिषेक केला जातो, देवघर स्वच्छ केलं जातं. तर तुम्हालाही जर तुमचे देव स्वच्छ करायचे असतील तर ते तुम्ही नक्की त्या चैत्र अमावस्येला करू शकता. त्याचबरोबर या दिवशी जेव्हा तुम्ही घरातली फरशी पुसणार आहे तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं गोमूत्र, अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला फरशी स्वच्छ करायची आहेत. यामुळे आपल्या घरात असणारी इडापिडा, नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होत असते. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि दिवा लावताना चुकूनही आपला स्पर्श या झाडाला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि एक दिवा हा तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली आवर्जून लावायचा आहे, कारण या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पूर्वजांचा वास असतो आणि त्यांच्या शांतीसाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा तिथे आपल्याला लावायचा आहे. तसेच तुमच्या घराजवळ शनी मंदिर असेल तर या दिवशी शनिदेवाला आवर्जून काळे तीळ, निळी फुलं आणि तेल अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला कालसर्पदोष असेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरामध्ये ग्रहदोष असेल तर या दिवशी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान महादेवांची पूजा करायची आहे. यामुळे कालसर्पदोष किंवा ग्रहदोष असेल किंवा काही तुमचे ग्रह कमकुवत असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही तामसिक भोजन, मांस, मासे, मद्यपान जे आहे तर ते करायचं नाही, कारण ही चैत्र अमावस्या आहे. चैत्र म्हणजे आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा हा महिना होता. या महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या आहे आणि म्हणून चुकूनही यासारख्या पदार्थांचं तुम्ही सेवन करू नका. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही वाद घालू नका आणि कोणाचाही अपमान देखील करू नका. या अमावस्येच्या रात्री निर्जन ठिकाणी किंवा स्मशानाजवळ जाणे टाळा, कारण या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही जास्त असते. त्याचबरोबर या दिवशी होईल तेवढं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे. बघा, चैत्र महिना जो असतो ना तो खूप उष्ण असतो आणि त्यामुळे या महिन्यामध्ये जलदान करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्ही एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी दान केलं तर पूर्वज जे आहे तर ते प्रसन्न होतात, कारण आपले पूर्वज हे पाण्याच्या ठिकाणी वास्तव्य करत असतात आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही आवर्जून पाण्याचं दान करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही उपाय आहेत, ह्या काही ज्या सेवा आहे तर त्या आपल्याला या चैत्र अमावस्येला करायच्या आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.